बॉलिवूड स्टार सैफ अली खानवर गुरुवारी पहाटे जीवघेणा हल्ला झाला। सैफच्या राहत्या घरात शिरलेल्या हल्लेखोराशी सैफची झटापट झाली आणि त्यात सैफवर एकूण 6 वार झाले, ज्यात सैफच्या मानेजवळ 10 सेंटीमीटर खोल जखम झाली, तर टोकदार शस्त्र त्याच्या शरीरात रुतून बसलं। त्यानंतर पहाटे 3:30च्या सुमारास सैफला लीलावती हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। गुरुवारी सकाळी माध्यमांपासून कट्ट्यांपर्यंत सगळीकडे सैफवरच्या हल्ल्याची चर्चा सुरू झाली। सैफच्या हाय प्रोफाईल सोसायटीच्या बाहेर सुरक्षा रक्षक असताना सैफच्या घरात घुसून हल्ला कसा झाला हा प्रश्न सगळ्यांनाच होता। त्यात ज्यांना हल्ला केला तो हल्लेखोर पळून गेल्यानं अनेक अँगल चर्चेत आले। त्यातलाच एक अँगल होता लॉरेन्स बिश्नोईचा। पोलीस तपासातून प्राथमिक अंदाज पुढे आलाही नव्हता तेव्हा मीडिया ते कट्टे सगळेजण एकाच नावाबद्दल बोलत होते, लॉरेन्स बिश्नोई। ऑक्टोबर महिन्यात बाबा सिद्दीकींवर झालेला हल्ला, एप्रिल महिन्यात सलमान खानच्या घरावर झालेला गोळीबार, या दोन्ही गोष्टींमध्ये जसं बॉलिवूड कनेक्शन कॉमन होतं तसंच लॉरेन्स बिश्नोई कनेक्शन सुद्धा। हल्ला झाल्यावर काही वेळानं बिश्नोई गँगच्या सदस्यांनी या घटनेची जबाबदारी घेतली होती। साहजिकच सैफच्या प्रकरणातही पहिली सोय लॉरेन्स बिश्नोईकडेच गेली, पण बिश्नोईच का? सैफ आणि लॉरेन्स बिश्नोईची दुश्मनी नेमके कशामुळे? सैफवरच्या हल्ल्यानंतरही बिश्नोई पॅटर्नबद्दलच का बोललं जातंय? पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। आता सैफवर झालेला हल्ला चोरीच्या उद्देशातून झाल्याचा किंवा सैफच्या घरात असलेल्या कर्मचाऱ्याशी असलेल्या वादात सैफनं मध्यस्थी केल्यामुळे झाला असावा असे अंदाज व्यक्त केले जात आहेत, पण तरीही चर्चा होतीये ती लॉरेन्स बिश्नोई या नावाचीच। हा व्हिडिओ शूट करेपर्यंत बिश्नोई गँगनं या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही किंवा पोलीस अधिकाऱ्यांकडूनही बिश्नोई गँगचा यात सहभाग असल्याचे संकेत मिळालेले नाहीत, पण तरीही हा सगळा प्रकार बिश्नोई करू शकतो असं बोललं जातंय। याचं पहिलं कारण सांगितलं जातंय इतिहास। 1998 साली सलमान खान हम साथ साथ हेच्या शूटिंगसाठी राजस्थानला गेला होता। त्यावेळी सलमान आणि त्याच्यासोबतचे स्टार्स राजस्थानच्या जंगलात गेले। तिथं सलमाननं 2 काळविटांची शिकार केल्याचा आरोप झाला। याबद्दल बिश्नोई समाजानं सलमान आणि त्याच्यासोबतच्या ॲक्टर्स विरोधात तक्रार दिली, ज्यात तब्बू, सोनाली बेंद्रे आणि सैफ अली खान सुद्धा होते। या प्रकरणात सलमानला अटक झाली, त्याला 5 वर्षांची शिक्षा सुद्धा सुनावण्यात आली, पण सलमानला जामीन मंजूर झाला। याच प्रकरणातून 2018 मध्ये लॉरेन्स बिश्नोईनं सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली। त्यानंतर सलमानच्या घरावर गोळीबार केला। सलमानच्या जवळचे असणाऱ्या बाबा सिद्दीकी यांची त्यांच्याच ऑफिस बाहेर हत्या घडवून आणली। 1998 मध्ये झालेल्या काळवीट शिकार प्रकरणात सैफ अली खानचं नाव सुद्धा होतं। बिश्नोई समाजानं सैफच्या विरोधात सुद्धा तक्रार दिली होती, पण पुढे या प्रकरणाच्या केंद्रस्थानी फक्त सलमान खानच राहिला। 2008 मध्ये सलमाननं एक मुलाखत दिली होती, ज्यात त्याला काळवीट शिकार प्रकरणाबद्दल प्रश्न विचारण्यात आले। तेव्हा त्यानं सांगितलेलं ती एक प्रचंड मोठी स्टोरी आहे, पण काळविटांना ज्यानं गोळी मारली ती व्यक्ती मी नव्हतो। सलमानच्या या स्टेटमेंट नंतर एक थेअरी अशी सुद्धा पुढे आली होती की 2 पैकी एका काळविटाची शिकार हे सैफ अली खाननं केली होती, पण थेट लॉरेन्स बिश्नोईनं कधीच सैफला रडारवर घेतलं नाही किंवा त्याच्याबद्दल कुठलं मोठं स्टेटमेंट केलं नाही। पण तरीही बिश्नोई समाजाचा अँगल हम साथ साथ हेच्या वेळी झालेल्या काळवीट शिकारीचं प्रकरण, यामुळं लॉरेन्स बिश्नोईवर संशयाची सुई गेलीच। लॉरेन्स बिश्नोई अँगल आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आला, सैफचे वडील मनसूर अली खान पतौडी यांचं काळवीट शिकार प्रकरण। 2005 मध्ये हरियाणाच्या जंगलात स्थानिक वनाधिकाऱ्यांनी गाडी पकडली होती, ज्यात एक मृत मादी काळवीट आणि मेलेले ससे होते। या सगळ्या प्राण्यांची शिकार झाली होती। या गाडीत शिकारीसाठी वापरली गेलेली 22 बोर रायफल सुद्धा सापडली होती। या रायफलची नोंदणी झालेली सैफ अली खानची बहीण सोआ अली खानच्या नावावर आणि या रायफलचा वापर केल्याचा संशय होता सैफ अली खानचे वडील मनसूर अली खान पतौडी यांच्यावर। माजी क्रिकेटर असणारे मनसूर हे पतौडीचे नवाब, भारताच्या क्रिकेट टीमचे माजी कर्णधार, पण त्यांना टायगर हे टोपण नाव मिळालं होतं त्यांनी आपल्या तरुण वयात केलेल्या वाघांच्या शिकारीमुळं। पण काळविटाची शिकार करणं मात्र त्यांच्या अंगलट आलं, कारण ही शिकार केल्याचं प्रकरण पुढे आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि हरियाणाच्या विशेष पर्यावरण कोर्टात खटला सुरू झाला। हा खटला सुरू असतानाच 2011 मध्ये टायगर पतौडी यांचं निधन झालं आणि त्यांचं नाव खटल्यातून कमी करण्यात आलं। त्यानंतर 2015 मध्ये या प्रकरणातल्या इतर आरोपींना कोर्टानं दोषी ठरवलं। इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अगदी सुरुवातीला आपला या प्रकरणात काहीच संबंध नाही अशी भूमिका टायगर पतौडींनी घेतली होती। ते अटकेपासून वाचण्याचे मार्ग शोधत होते, पण हरियाणामधला बिश्नोई समाज त्यावेळी चांगलाच आक्रमक झाला। त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला।
पतौडी यांच्यावर दबाव वाढला आणि मग पतौडी यांनी सरेंडर केलं। त्यावेळी त्यांना 2 रात्री पोलीस कोठडीमध्येच काढाव्या लागल्या, पण लगेचच आजारपणाच्या कारणामुळे त्यांचा जामीन मंजूर झाला। त्यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाची चर्चा थांबली ती थांबलीच। सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर लॉरेन्स बिश्नोईचं नाव चर्चेत आलं, कारण सैफवर झालेल्या हल्ल्याची पद्धत, सलमान खान, बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेले हल्ले हे अनुक्रमे घरावर आणि ऑफिस जवळ झाले। दोन्ही हल्ल्यांमधले आरोपी जेव्हा पकडले गेले तेव्हा या आरोपींनी हल्ल्याच्या आधी घटनास्थळाची पूर्ण रेकी केल्याचं स्पष्ट झालं। त्यानंतर कुणालाही संशय येणार नाही अशा पद्धतीनं अगदी जवळ जाऊन हल्ला केला। आता सैफ अली खानवर सुद्धा त्याच्या घरी जाऊन हल्ला करण्यात आला। हल्ला करणाऱ्या व्यक्ती तगडी सुरक्षा व्यवस्था असून सुद्धा कुठल्याही सीसीटीव्हीमध्ये थेट न येता सैफच्या घरापर्यंत पोहोचला अशी चर्चा झाली। सुरुवातीला तो बाल्कनीमधून सैफच्या मुलांच्या खोलीत घुसला अशा बातम्या आल्या, त्यामुळेच त्याला सैफच्या घराची, सोसायटीमधल्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये असलेल्या त्रुटींची माहिती होती का, त्याने याबद्दल रेकी केली होती का, अशा चर्चा सुरू झाल्या। या हल्ल्याच्या पद्धतीमुळे यात बिश्नोई आहे का असा प्रश्न विचारला जाऊ लागला। बिश्नोईची चर्चा आणखी एका कारणामुळे झाली, ती म्हणजे बिश्नोईचं इमेज बिल्डिंग। सलमान खानला धमकी आणि घरावर हल्ला, त्यानंतर इफ्तार पार्टीसाठी फेमस असलेल्या बाबा सिद्दीकींची हत्या, यानंतर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीनं लॉरेन्सला हिंदू डॉन म्हणून प्रोजेक्ट करायला सुरुवात केली। खलिस्तानला पाठिंबा देणाऱ्या टोळ्यांना रडारवर घेत बिश्नोईनं आपली इमेज देशभक्त डॉन अशी तयार करायचा प्रयत्न केला होता। त्यानंतर त्यानं बॉलिवूडच्या खान लॉबीला रडारवर घेतल्याची चर्चा सुरू झाली, ज्यामुळे त्याचे इमेज बिल्डिंग तर होतच, पण आपल्या निशाणावर सेलिब्रिटी आहेत हे दाखवून बिश्नोईनं भरपूर प्रसिद्धी सुद्धा मिळवली। साहजिकच सैफवरच्या हल्ल्याचं खरं कारण समोर येईपर्यंत लॉरेन्स बद्दलच्या चर्चांना बळ मिळालं। पण या हल्ल्यात खरंच लॉरेन्स बिश्नोईचा संबंध आहे का, तर अद्याप याबद्दलचं ठोस उत्तर मिळालेलं नाही। पोलिसांनी प्राथमिक तपासानुसार आरोपी चोरीच्या उद्देशानं सैफच्या घरात घुसला असावा असा संशय व्यक्त केलाय। सोबतच सैफच्या घरात उपस्थित असलेलं कुणीतरी या चोराला ओळखत होतं का, या दृष्टीनेही तपास सुरू आहे। आरोपी एकटाच आला होता की त्याचे आणखी काही साथीदार होते? घरात घुसण्याचा उद्देश हा चोरीचा होता की हल्ल्याचा, याचा तपास अजूनही सुरू आहे। पण तोपर्यंत एक नाव पुन्हा चर्चेत आलंय, बॉलिवूडच्या बड्या नावांना टार्गेट केलेल्या लॉरेन्स बिश्नोईचं।